मेंबर यायचे आहेत का? नमस्कार. 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 4 मेंबर अजून 14 जण कुठे आहेत? चालू करायचं का? एक 5 मिनिटं वाट बघूया कोण राहिले. हो. स्वामी राशी हे पाठ झाले का? राशीचे स्वामी हो सर, पाठ झाले सर. राशी आणि राशी स्वामी पाठ केले का? हो सर. हो सर, केले सर. कर्क राशी स्वामी सांगा. चंद्र. ओके. मकर राशी. मकर राशी शनी. पाठ केले, ठीक आहे. तर थोडं व्हिडिओ आला तर आणखी थोडं जरा हे होईल सर आम्हाला पण. काय व्हिडिओ जर रेकॉर्डिंग जर आली ना तुमची. रेकॉर्डिंग देणार? रेकॉर्डिंगला पहिलं माझ्याकडे ती रेकॉर्डिंग सेव्ह करून घ्यायला लागते, ती लगेच होत नाही, त्याला वेळ लागते. तुम्हाला देणार आहे सगळं मी ती. ठीक आहे, ठीक आहे सर. तर अभ्यास व्यवस्थित चाललाय. हा. 3 मेंबर कोण बाजूला राहिले त्यांचं 5 मिनिटं वाट बघूया आणि चालू करूया. 8 वाजून 2 मिनिटं झालेत, अजून 3 मिनिटं थांबूया आणि चालू करू. मी जरा स्क्रीन शेअर करतो. हा, दिसते काय बघा. स्क्रीन शेअर दिसते काय? काय सर? स्क्रीन दिसते काय? स्क्रीन माझी नाही नाही नाही. नाही दिसत आहे. नाही. थोडा अगोदर दिसत, नंतर नाही आता. बघूया थांब काय झालं ते. पावसात झोपते काय? पावसात झोपते काय म्हणलं? आता दिसतंय. दिसते ना? हो, आता दिसतंय. हा, हे दिसते. हो. सगळे आलेत का मेंबर?
6 जण आले. 6 जण आलेले आहेत, त्याम- 5 जण कोणतरी नाही आहेत. ठीक आहे. एक जण आले अजून, हम्म. 2 जण राहिले. हा ठीक आहे, चालू करूया आपण. 8 वाजून 5 मिनिटं ओके. झालेली आहेत. ओके. तर काल आपण शुक्र ग्रहापर्यंत माहिती घेतलेली आहे. हा कन्या कन्या. शुक्र ग्रहाची माहिती घेतली काल. कन्या कुठली काढलंय? हा शुक्र. हा, आता शनीची माहिती लिहून घ्या. इथं स्क्रीन दिसते ना? हा हो. दिसतोय, अस्पष्ट आहे थोडी. थोडीशी अस्पष्ट आहे. हा, ते काय झाले, ह्याला मारले ना, आत आहेत बघा, आत पिशवी. शनी हा सेवक ग्रह आहे. नोकर चाकर, अध्यात्म, गूढ विद्या, राजकीय क्षेत्र, मोक्ष, दारिद्र्य, मृत्यू, तुरुंगवास, नैराश्य, प्रयत्न. नोकर चाकर. हा, हे मला हे दिसणं सोपं पडावं म्हणून मी केलं इथं. कारण का झूम करून. झूम केले, अजून होत नाही, तेवढंच होते ती झूम. अच्छा अच्छा. हम्म. नोकर चाकर, अभ्यास. स्क्रीन जरा व्हाईट करता येते का बघूया. गूढ विद्या. सर ते झूम करा सर की थोडा. हा, ते थोडी डार्क करता येते का बघत होतो, पण ते काय आत्ता करता येणं पॉसिबल नाहीये. आहे ते असू दे. मी आणि सांगतोयच तुम्हाला, शनी हा सेवक ग्रह आहे. नोकर चाकर, अध्यात्म, गूढ विद्या, राजकीय क्षेत्र, मोक्ष, दारिद्र्य, मृत्यू, तुरुंगवास, नैराश्य, प्रयत्न, कष्ट इत्यादी गोष्टी शनीवरून पाहतात. एवढं लिहून झालं? कष्ट मोक्ष दारिद्र्य, मोक्ष, तुरुंगवास, नैराश्य, नैराश्य प्रयत्न, प्रयत्न कष्ट इत्यादी गोष्टी शनीवरून पाहतात. हे लिहून झालं. त्याच्या खाली मकर, कुंभ, तुळ राशीचा दशमातील शनी शुभ फळे देतो. मकर कुंभ तुळ, तूळ. मकर कुंभ तुळ राशीचा दशमातील शनी शुभ फळे देतो. मेष राशीचा व मंगळयुक्त दृष्ट शनी. हा, सर मेष थोडं राशी. सावकाश सांगा सर, सावकाश सांगा सर थोडं. हा, इथं इथं बघून जर लिहिलं तरी चालते. ते आहे बघा खालच्या साईडला. मेष राशीचा मंगळयुक्त दृष्ट शनी अशुभ फळे देतो. कंसामध्ये मेष राशीचा शनी. हम्म
दृष्ट शनी. मकर कुंभ तुळ राशीचा दशमातील शनी अशुभ फळे देतो. मेष राशीचा मंगळयुक्त दृष्ट शनी अशुभ फळे देतो. कंसात शनी हा गूढ विद्या व राजकीय क्षेत्रकारक आहे. सर गुड विद्या म्हणजे काय? गूढ विद्या म्हणजे गुप्त विद्या, मंत्र तंत्र ह्या ज्या असतात त्याला गूढ विद्या म्हणतात. सर तुम्ही शिकवता का ते? नाही नाही, गूढ विद्यामध्ये सगळं येतं. न्यूमरॉलॉजी, ऑकल्ट सायन्स मध्ये जेवढं येतं ते सगळं येतं. हा सगळे हे गूढ विद्याच आहे ज्योतिष म्हणजे. हा, ज्योतिष पण पण हे गूढ विद्यामध्ये येते. ते एकदम गूढ म्हटल्यावर ते आणि वेगळं काहीतरी विचारणार हो, म्हणून आधीच सांगितलं आपल्याला ते काही येत नाही. मॅम जास्त- तुम्हाला आहे का माहिती गुड विद्याबद्दल? तुम्ही सांगताय म्हणल्यावर. आम्ही न्यूमरॉलॉजी आणि केलेलं आहे ऑलरेडी. मला हम्म. मेसेज कर, मी सांगेन. ठीक आहे, काय म्हणल्या? मला मेसेज कर, मग मी सांगेन गूढ विद्यामध्ये काय आहे ते. हो हो ठीक आहे, मला द्या त्याच्याबद्दल माहिती. हो, तुमचं नाव श्रद्धा आहे की अलका आहे? श्रद्धा. हा ठीक आहे, तुमचा नंबर असेल ग्रुपमध्ये. हा असेलच. हा ठीक आहे, थँक्यू. राहू गारुड विद्याकारक. गारुड विद्या. गारुड विद्या. गारुडी विद्या. राहू. गारुड घालणे घर. केतू गुप्त मंत्र तंत्रकारक. हर्षल अचानक घटना बदल करणारा आहे. केतू काय म्हटलं? गुप्त मंत्र तंत्रकारक केतू. वृषभ. हर्षल अचानक घटना बदल करणारा आहे. नेपच्यून अंतस्फूर्तिकारक आहे. प्लुटो संशोधनकारक आहे. नेपच्यून काय म्हटलं सर? नेपच्यून अंतस्फूर्तिकारक आहे. प्लुटो. प्लुटो संशोधनकारक आहे. एवढं झालंय सगळ्यांचं लिहून प्लुटो पर्यंत? हो हो. हा, त्यांचं पण श्रद्धा मॅडम झालं ना? हो हो हो, झालं. हा ठीक आहे. तर त्याच्या पुढचं घेऊया. आता ग्रहांच्या दृष्ट्या वरती हेडलाईन लिहून घ्या, ग्रहांच्या दृष्ट्या. त्याच्या खाली असे दोन हे काढा, दोन भाग करा एका पानामध्ये. हे दिसतंय ना स्पष्ट? हो, हा. स्पष्ट दिसत एकदम.
ठीक आहे. रवी 7वी दृष्टी, चंद्राला पण 7वी दृष्टी, चंद्र चंद्र मंगळ 4, 7, 8 3 दृष्ट्या आहेत मंगळाला, बुधाला एकच दृष्टी आहे 7, बुध 7, गुरु 5, 7, 9 3 दृष्ट्या आहेत, शुक्र एकच दृष्टी आहे, शनी 3, 7, 10 काय शुक्र एक. शुक्र एक, शुक्राला एकच दृष्टी आहे 7वी, शनी 3, 7, 10. शनी 3, 7, 10 राहू आणि केतू याला 4 दृष्ट्या आहेत 5, 7, 9, 12 कोणी एकदमच होईल. बुध 5, 7, 9, 12. सर 5, 7, बुधला 2 आहे ते 7 आहे का 2 आहेत ते 7 आहेत ना 7 आहे 7, दुसरी ओके. दृष्टी कोणाला नसते, सगळ्या ग्रहांना 7 ही दृष्टी फिक्स आहे आणि ऍडव्हान्स दृष्ट्या आहेत त्या मंगळाला 4, 7, 8 गुरुला 5, 7, 9 शनीला 3, 7, 10 राहू आणि केतूला 5, 7, 9, 12 हर्षलला 7वी दृष्टी आहे, नेपच्यूनला 7वी आणि प्लुटोला 7वी आहे. 7, 7, 7. तिघांना 7. ग्रहांच्या दृष्ट्या म्हणजे हा ग्रहांच्या दृष्ट्या म्हणजे ग्रहांच्या दृष्ट्या म्हणजे ग्रह बघतात, जिथं दृष्टी टाकतात तिथं शुभ फळ, अशुभ ग्रह असेल तर अशुभ फळ मिळतं, म्हणून या दृष्ट्या महत्वाच्या आहेत. पत्रिका बघताना हे बघायला लागतं की ग्रहांची दृष्टी कुठं आहे, कुठं बघतोय त्याच्यावर त्याचं फळ अवलंबून आहे. आणि जिथं दृष्टी टाकतात तिथे एक तर शुभ ग्रह असेल तर फायदा करतो, अशुभ ग्रह असेल तर नुकसान करते, त्या ग्रहाचं फळ मिळत नाही. आता हे आपण तरी खाली कुंडली बघूया तुमचं काढायची एवढं. खालची हा कुंडली काढायची खालची प्रत्यक्ष उदाहरण मध्ये. हा प्रत्यक्ष उदाहरण ही कुंडली काढून घ्या की. ते भांड्यांचं कोणतरी आवाज येतो जरा ते हे करा, अनम्यूट करा. ही कुंडली तयार करा, त्याच्यामध्ये सगळे ग्रह पण लिहा, म्हणजे आपल्याला ते उदाहरण बघता येते प्रॅक्टिकली. हा कुंडली काढून झाली काय? 1 मिनिट. वर करा आणि ते व्यवस्थित ते व्यवस्थित ठेवा ना सर स्क्रीन वरती. ते खाली झालंय. हा. हा करू. राहू. रवी. लिहून झालं? कुंडली काढून हो. झाली काय? हम्म. हा रवीची दृष्टी कुठल्या स्थानावर आहे? 7वी दृष्टी. रवी लक्षात येते कुठं आहे ते? नऊ आकड्यात र आणि बुध लिहिलेलं आहे. हो. कुंडली काढून झाले ना?
हो काढली. हा, मग रवीची दृष्टी कितवी दृष्टी आहे रवीला? रवीला दृष्टी कितवी आहे? 7वी. हा, मग 7वी दृष्टी कुठे येते? किती आकड्यावर येणार? कोण बोलत काय? रवीचे लक्षात आलं 9 नाही का? येते ना. 9 मध्ये रवी येते. हा, 9 आकड्यात रवी आहे. त्याची हा. 7वी दृष्टी किती आकड्यावर येणार? तिथनं रवी पासून 7 आकडे मोजा ना. पुढे 1 2 हा, 3 रवीच्या पुढे. 4 5 6 7 4 3 लग्नस्थानी. नाही नाही नाही. 12 वाजता आहे. हा, 12 वाजता येते. हे असं बघायचं. दृष्टी आली ना रवीची 7वी दृष्टी 12 वाजता आली. आता अच्छा. चंद्र कुठं लिहिलाय बघा? चंद्र चंद्र लग्नस्थानी लिहिलंय. हा, लग्नस्थानी आहे. लग्नस्थानी चंद्र आहे. तर चंद्राची हो. 7वी दृष्टी कुठे येते बघा? कितवं घर? 7वं. 10व. 7वं घर शुक्र. हा, ते 7वं घर. 10 आकडा आहे तो. हो 10. हा, 7व्या घरावर चंद्राची दृष्टी आली, बरोबर. हा. आता मंगळाला किती दृष्टी आहेत? मंगळ मंगळ 4 7 8. हा, आता मंगळ कुठं आहे? मंगळ दुसऱ्या घरात आहे. दुसऱ्या घरात आहे. 5 आकड्यात दुसऱ्या आहे, घरात. बरोबर. हो. हा, तिथून त्याची 4थी दृष्टी कुठल्या घरावर येते बघा? 9व्या घरात. षष्टम षष्टम गुरु. षष्ठ स्थान. घराचा नंबर सांगा किंवा 7 राशीचा 6 आकडा सांगा. नाही, 9 4थी दृष्टी, मंगळाची 4थी दृष्टी 9 कुठे येते बघा? 9 वर कशी येईल? मंगळाला 8 धरून वर. 8 वर येईन ना. 8वी गुरु. राशी आहे आणि ते हम्म. स्थान घर किती नंबर आहे? लग्न स्थानावरून घर किती आहे मोजा? 1 घर ना, हे धरून काय? मंगळापासून मोजायचं ना. 5वं घर. आपलं लग्न स्थानात 4 आकडा आला ना, कर्क लग्नाची हो. कुंडली, बरोबर. हो. हा, मग तिथून 5वं घर आलं ते, म्हणजे 5व्या घरावर मंगळाची 4थी दृष्टी आली असं मोजायचं. अच्छा. हा, आता 7वी दृष्टी कुठल्या घरावर येते बघा? शुक्र. नाही. 11 हा, म्हणजे अष्टम स्थान. अष्टम स्थान. हा, अष्टम पहिल्या स्थान. लग्नापासून ते 8वं घर, अष्टम स्थानावर 7वी दृष्टी आणि 8वी दृष्टी नवम स्थान. हा, बरोबर आहे. बाकी सगळ्यांचे कोण बोलत नाही, लक्षात येते का? तर समजतच नाही काय. चाललंय? समजत नाही काही. येईल, हळूहळू वाचून काय येणार. चाललंय? एकदम कसं येईल? हा? पहिला राजकुंडली काढून घ्यायची का? एक रवी हा, एक. आता हे सर तुम्हाला मी सर हे घर कसे मोजायचे परत एकदा सांगा ना. हा, सांगतो. हे बघा, आपल्याला आता हा, हे बघा, हे पहिलं लग्न स्थान आहे. 4 हो. आकडा आहे ना, इथनं सुरुवात हो. असते. हे प्रथम स्थान मी दाखवलं ना प्रथम पहिल्या दिवशी कुंडलीमध्ये. प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, चतुर्थ स्थान, पंचम, षष्टम, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश, म्हणजे द्वादश. हा, ही 12 घरं झाली. हा, हो. तर मंगळ इथं आहे. याची 4थी दृष्टी आली 1 2 3 4. हा, म्हणजे पंचम स्थानावर आली. 4 5 6 7. 7वी दृष्टी अष्टम स्थानावर आली आणि नवम स्थानावर 8वी दृष्टी आली. असं बघायचं. सर ते आता कुंडली पुढे ठेवून ते घरांचा अभ्यास करावा लागेल. आता काय करायचं तुम्ही? तुम्हाला टास्क काय आहे की तुमची कुंडली काढायची हा. एका पानावर हा, हा, आणि त्याच्यावर ह्या सगळ्या ग्रहांच्या ज्या दृष्ट्या दिल्या आहेत त्या सगळ्या हा. लिहून आणायच्या तुम्ही उद्या. तर तुम्ही मला अच्छा. पहिले रेकॉर्डिंग नाही आ? सोडलं, कसं समजणार? तुम्ही मला हो. पहिल्या दिवसाचं रेकॉर्डिंग नाही सोडलेलं. ते कुंडली मांडण्याच्या याच्यावर घ्यायची का? असं आता दिली त्याच्याप्रमाणे ग्रहाची दृष्टीप्रमाणे. तुमची स्वतःची कुंडली आहे की नाही? हा, हम्म. हा, मग ती कुंडली मांडायची. हम्म. त्या कुंडलीमध्ये सगळे ग्रह असणार असे कुठं कुठे लिहिलेले, अच्छा. ते बघायचे आणि त्याच्यावर दृष्ट्या कुणाकुणाच्या कुठं कुठं आहेत त्या सगळ्या लिहायच्या आपल्या कुंडलीप्रमाणे. आता या दृष्ट्या कुठल्या तिथे दिल्यात मी. रवीची 7वी, तुमच्या कुंडलीत रवी कुठं आहे, तिथनं 7वी दृष्टी कुठल्या घरावर पडते, समजलं?
रवी ज्या स्थानापासून त्या स्थानापासून मोजायचं ना? रवी जिथं आहे तिथनच मोजायचं, त्याला सोडायचं हा नाही, हा तिथनं हा. त्याला मोजायचं. सोडायचं नाही ना? हा नाही नाही नाही, त्याला सोडायचं नाही. हा हा हा. हो. आता बुधाची दृष्टी कुठल्या स्थानावर आली बघा. बुध कुठं आहे? बुध कुठे दिलास? 9 बुध इथं आहे. हे स्थान कुठलं आहे? हो. षष्ठ स्थान. षष्ठ स्थान. हा इथनं 7वी दृष्टी कुठं आली? 1 2 3 4 5 6 7 12. 12व्या 12व्या स्थानावर आली. हा हो. हा असं बघायचंय. अशा सगळ्या दृष्ट्या बघायच्या. आता गुरुच्या बघा. गुरुला किती दृष्ट्या आहेत? 3 दृष्ट्या आहेत. गुरु कुठं गुरु आहे? 3 हा पंचम स्थानी. हा गुरु पंचम स्थानी आहे. हो. पंचस्थानावर 5वी दृष्टी कुठल्या घरावर येणार? 9व्या. 9व्या. 9व्या बरोबर. घरावर. येस. त्यानंतर 7वी दृष्टी 11व्या. 11व्या घरावर आहे. बरोबर. आणि त्यानंतर 9वी दृष्टी 12व्या घरावर. पहिल्या लग्नस्थानात. लग्नस्थानी. हा. बरोबर आहे. लग्नस्थानी येणार. लग्नस्थानी. हा म्हणजे हळूहळू तुमच्या लक्षात यायला लागलं ना आता. हो हो. आमच्या काहीच लक्षात नाही, समजलं नाही. म्हणजे तुम्ही तुमची कुंडली तयार करा, घरातल्यांची कुंडली काढा. 1 2 4 कुंडल्या तुम्ही केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ह्या दृष्ट्या प्रॅक्टिस केल्याशिवाय लक्षात येणार नाहीत. फक्त ह्यात गोंधळ काय होऊ शकतो? हे जे आकडे आहेत की नाही, आकडे आणि घर ह्याचा गोंधळ होतो. समजलं का? आकडे डोक्यात ठेवायचे नाहीत, घर लक्षात ठेवायची. घर लक्षात ठेवायचे ना? हा म्हणजे कुठल्या घरावर आहे, तुम्ही आकडा घेतलात की तुमचं जमलिंग होणार. हा. हा आता तुम्ही 4 आकडा आहे आपल्याला कुंडली दाखवली, तो तिथे रवी येईल ना पहिला. कुंडली दाखवली मांडण्याची बोलतर रवी कसा येईल? ते पहिला आपल्याला कुंडली मांडण्यास नाही, सांगितलं. ती तुम्हाला काल सर्पाची कुंडली सांगितलेली आहे, काल पुरुषाची कुंडली आहे, ते वेगळं. ही तुमची कुंडली मांडायची आहे. तुम्ही तुमची स्वतःची कुंडली तयार करा, किंवा मुलांची कुंडली काढलेली असेल की नाही घरात, हा ती कुंडली मांडायची. लग्न कुंडली मांडा किंवा जन्म कुंडली कुठली मांडा, चंद्र कुंडली मांडा. त्यानुसार जे ग्रह आहेत त्या दृष्ट्या ज्या लिहिल्या आहेत, रवीची दृष्टी, मंगळाची दृष्टी, गुरुची, शनीची, केतूची, नेपच्यून, ह्या सगळ्या ग्रहांच्या दृष्ट्या एका पानावर लिहून काढायच्या. म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होईल. अच्छा अच्छा. हा तुम्ही 1 2 3 कुंडल्या लिहून काढल्या की तुमच्या लक्षात येते ती. आता इथे बघा, पुढे शुक्राची दृष्टी. शुक्र कुठं आहे? कितव्या घरात आहे शुक्र? घराचं नाव सांगा, घराचा नंबर सांगा. हा बरोबर आहे, 7 नंबर घर. आता त्याची दृष्टी कुठं आली? 7वी. 8व्या घरात. लग्नस्थानी. हा पहिल्या घरावर. लग्नस्थानी. हा आता शनीला 3 दृष्ट्या आहेत, बरोबर? शनीला 3 दृष्ट्या आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? 3 7 10. हा 3 7 10 आहेत. आता शनी महाराज कुठे आहेत बघा? लग्नस्थानी. पहिल्या स्थानी. लग्नस्थान. पहिल्या स्थानी. आता शनीची तिसरी दृष्टी कुठं पडणार? कुठल्या स्थानावर? तिसऱ्या स्थानावर. तिसऱ्या स्थानावर पडणार, बरोबर. 7वी दृष्टी कुठं पडणार? 7व्या स्थानावर. 7व्या स्थानावर पडणार, कारण लग्नी आहे ना तो. बोर्डवर घेतलं तर प्रॅक्टिकल दाखवलं तर बरं होईल आम्हाला. बोर्डवर घेऊन प्रॅक्टिकली दाखवली तर बरं. हे तुम्हाला दाखवायला लागले आणि काय दाखवायला पाहिजे? आता तुमच्या नंबर प्रमाणे सांगता असं, पण आम्हाला बोर्डवर कम्प्लीट सांगितलं तर बरं होईल. तुम्ही प्रॅक्टिस करा, येते ते. फार सोपं नाही, तुम्हाला फार सोपं करून सांगायला लागले मी. हे एवढं आम्हाला पण शिकवलं नव्हतं. आम्हाला नुसतं ही कुंडली दिली, तुम्ही घरी जाऊन अभ्यास करा म्हणून सांगितलं. मी तुम्हाला डिटेल्स एवढं बारीक बारीक सांगायला लागलो. हे ज्यांनी अभ्यास कुणी केला असेल त्यांच्या लक्षात एवढं डीप मध्ये कोण सांगणार नाही. हा शनीच्या 3 दृष्ट्या झाल्या. आता राहूला किती दृष्ट्या आहेत? 5 7 9 12 4. येस. आता राहू महाराज कुठे आहेत? 10व्या स्थानी. 10व्या स्थानात. आता राहूची 5वी दृष्टी कुठे पडते बघा? द्वितीय स्थानात. तिसऱ्या घरात.
द्वितीय स्थानी. द्वितीय स्थानात. 1 2 3 तिसऱ्या 4 तिसऱ्या 5. घरात. राहूची 5वी दृष्टी दुसऱ्या दुसऱ्या घरात येणार. 5 आकड्यावर दुसऱ्या येणार. दुसऱ्या दुसऱ्या घरात. दुसऱ्या हा. घरात. नंतर 7वी दृष्टी 4थ्या स्थानी. चौथ्या स्थानी. 6व्या स्थानी. हा चौथ्या सहाव्या घरात. कोण म्हणले? 6व्या कोण म्हणलं? चौथ्या मोजा घरात. आता. हा चौथ्या चौथ्या घरात स्थानी. येते. जमलिंग करू नका. व्यवस्थित समजून घ्या. नंतर 9वी दृष्टी. 6व्या. हा 9वी दृष्टी 6ष्ठ स्थानी. बरोबर आहे. 6ष्ठ स्थानी. त्यानंतर 12वी दृष्टी. 9व्या. हा राहूची 12वी दृष्टी त्याच्या बरोबर मागच्या घरावर येते. हो. कळलं? 9व्या स्थानी. हा आणि राहू केतू कायम समांतर असतात. म्हणजे बरोबर समसप्तक असतात. राहू इकडे असेल तर बरोबर त्याच्या समोर केतू येणार आणि केतू इकडे असेल त्याच्या समोर बरोबर राहू येणार. कुठेही असू दे पत्रे. तुम्ही तुमची कुंडली बघा, कुणाची बघा. कुणाच्याही कुंडलीमध्ये राहू केतू बरोबर समोरासमोर येतात. ते बदल होत नाही त्यांच्यात. ठीक आहे. आता त्याप्रमाणे केतूची दृष्टी बघा. केतू कुठल्या स्थानात आहे? 4थ्या. चौथ्या घरात आहे. स्थानी. हे तुम्ही लिहून घेतला तरी चालतंय. म्हणजे काय होईल, तुमचं प्रॅक्टिस होईल. काही समजत नाही. कुठला कसा काय बेरीज आहे ते समजत नाही हो. अहो तुम्हाला प्रॅक्टिस नाही येणार. नवीन आहे. लगेच कसं येईल? तुम्ही ते केलं पाहिजे. 4 तुम्हाला कसं हे काय आलं? आता तुम्ही केतूचं लिहून 4 घेतलंय कसं ना. आलं? नाही केतूचं 4 कसं आलं? कुठे 4 आलेत? केतूचा तर 4 सांगितलं मॅडमने ना. चौथं घर आहे ना, म्हणजे आपल्याला बघा ते पहिला नंबर. 4थ्या घरात केतू आहे. हा 4थ्या घरात बरोबर केतू. आहे. 4थ्या घरात केतू आहे. हा 4थ्या घरात केतू आहे. 5वी दृष्टी कुठं आली बघा? 8ष्टम स्थानी. बरोबर आहे. 8ष्टमात. सगळ्यांना कन्फर्म आहे ना अष्टम स्थानी दृष्टी? हो. पुढे शंका आहे काय? नाही. हा 7वी दृष्टी. दशमात. दशमात. बरोबर. 10व. 9वी दृष्टी. 12व्या. हा बरोबर. 12व्या. हा आता 12वी दृष्टी. 9वी. तिसऱ्या. तिसऱ्या घरात. दुसऱ्या घरात. राईट. म्हणजे तुमच्या बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं आहे. बरोबर. आता तुम्ही काय करायला लागेल? तुमची कुंडली मांडा घरी जाऊन आणि ह्या सगळ्या दृष्ट्या लिहून काढा. अच्छा. समजलं? म्हणजे तुमच्या डोक्यात परफेक्ट बसेल ते. दृष्टी. बरं, या दृष्टीवरून काय काढा, काय निष्कर्ष काय? दृष्टीवरून भविष्य बघताना आता ह्याच्यामध्ये काही शुभ ग्रह आहेत. तुम्हाला लिहून दिलेत ना मी, शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह. बरोबर. मग शुभ ग्रहांच्या दृष्ट्या शुभ फळ देणार. रवीची दृष्टी, गुरुची दृष्टी अमृतुल्य आहे. काम लवकर होणार एखाद्या माणसाचं. हा तेच जर राहू आणि केतू शनी मंगळाच्या दृष्ट्या त्या कामात अडथळा करणार. एखाद्याचं घर होत नाही तर राहूची दृष्टी, केतूची दृष्टी, शनीची दृष्टी आणि मंगळाची दृष्टी पडली तर त्याला घर बांधण्यासाठी त्रास होणार किंवा घर घेण्यासाठी त्रास होणार. ते जर सप्तमावर दृष्टी आली तर लग्नामध्ये अडथळा येणार. समजलं? पंचमावर दृष्टी आली शिक्षणामध्ये अडथळा येणार, संततीमध्ये प्रॉब्लेम येणार. अगदी तिथं मंगळ असेल, मंगळाची दृष्टी पडली, मंगळ जर खराब असेल तर एक वेळ ॲबॉर्शन सुद्धा वेळ येते, शस्त्रक्रिया करायला लागते. हे असं बघण्यासाठी ह्या दृष्ट्या महत्वाच्या आहेत. समजलं का? बरं झालं, सांगितलं, बरं झालं. हा ह्या दृष्ट्या त्यासाठी काम करतात. सर काय लिहायचं? मी थोडी लेट जॉईन झाले. काय काय लिहायचंय? मी थोडी लेट जॉईन झाले. अपर्णा मॅडम काय? हो. एवढं लेट? 1 तास झाला. 1 तास? तेव्हापासून सर काहीच येत नव्हतं. अर्धा तास झाला, आता काही पण येणार नाही सर. रेकॉर्डिंग पाहत मी. अर्धा तास झालाय. ठीक आहे. आता मी खूप वेळ पाहिलं सर, काही दिसलं नाही तुम्हाला? आता हे पहिले कालची शनीची माहिती दिली आपण पुढं. काय शनीची माहिती, त्यानंतर राहू केतूची माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर
ह्या दृष्ट्यांची माहिती. आता एक काम करतो, तुम्हाला मी हे फोटो टाकतो, तुम्ही लिहून घ्या. हा, हा, हे काय हो, हो, सोपंच आहे, चालेल. फार काय अवघड नाहीये. त्यानंतर ही जी माहिती दिली ही जरा महत्वाची, ह्या दृष्ट्या आहेत, हे पण तुम्हाला मी फोटो टाकीन, तुम्ही हे लिहून काढा. हा, त्यात कसं हो, आहे हो. बघा, रवीची दृष्टी, चंद्राची दृष्टी, मंगळाची दृष्टी आहेत, बुधाची दृष्टी आहेत. ह्या दृष्ट्या कशा काम करतात, एकमेकावर कशा दृष्ट्या पडतात, हे खाली इथं पण दिलेलं आहे डिटेल्स. हा, ते तुम्ही काय करायचं, तुमची कुंडली काढायची स्वतःची, आणि तुमच्या कुंडलीमध्ये रवीची दृष्टी कुठल्या स्थानावर आहे, पण चंद्राची आमची दृष्टी, कुंडली काढायची म्हणजे मग ती तुमची पत्रिका असेल ना, पाहावी लागेल सर. जन्मपत्रिका आहे की नाही? पाहावी नसेल, लागेल. हे बघा, तुमची नसेल, कुणाची तरी घरातली असेल की नाही पत्रिका, कुणाची एक पत्रिका घ्या आणि ती पत्रिका वरती मांडा. हा? ती पत्रिका मांडल्यानंतर त्यामध्ये रवी ग्रहाची दृष्टी, रवीला कितवी आहे, 7वी दृष्टी आहे. ते बरोबर, लिहून दिले 7वी का? हो. सर मी केव्हाची बघत होते, मला सापडलंच नाही. हे बघा, इथं वरती दिलेलं आहे, हे सगळं तुम्हाला मी फोटो टाकतो, कारण आता जर मागणं घेतलं तर परत अर्धा तास जाईल आपला. बरं, ठीक आहे, ठीक आहे. हा, मी तुम्हाला देतो, आता पुढचं आपण लिहून घेऊ. ठीक आहे, हे तुम्हाला किती सगळं पानं सोडायचे? किती पानं सोडायची सर? 2 पानं सोडा, 2 पानं सोडा. काहीच समजलं नाही सर मला. एक पान प्रॅक्टिस साठी सोडा. जर यातलं काहीच समजलं नाही आम्हाला, त्याला प्रॉब्लेम आहे. हो, बरोबर बोलताय सर, मला पण नाही समजलेलं. हे प्रॅक्टिस शिवाय येणार नाही, थोडं प्रॅक्टिस करायला लागेल. नाही, आता ती कुंडली काढली, ती कुंडली 4, 5, 4, 5, 6, 7 असे घरं मांडली, ती घरं कशी वय करायची हवी, कसे मोठे हे समजत नाही. ते मोजायची कशी ती 4, 5, 6, 7. हे तुम्हाला पहिल्या दिवशी दाखवलंय मी कुंडलीमध्ये, घर, पहिलं घर, दुसरं घर दाखवले की नाही बाकीच्या ना? हा, पहिल्यांदा दाखवले ते. हा, तुम्ही ते आता रवीच्या ठिकाणी रवी हा 1 नंबरवर असतं, तर 4 नंबर तिथं दाखवली जागा ना कुंडलीत याच्यामध्ये. आता मला रेकॉर्डिंग 2 मिनिटं थांबा जरा. तर पहिल्या दिवसाचं रेकॉर्डिंग सोडा. ते सोडणार, त्याला ते वेळ रेकॉर्डिंग अजून माझ्याकडे सेट व्हायचं आहे, त्याला झूम मधून ह्याला घ्यायला वेळ लागतोय ना. पहिल्या दिवसाचं पहिले सगळी रेकॉर्डिंग करायला मी काल एक झालं नव्हतं म्हटलं, रिपीट घेतलं, परत सगळी रेकॉर्डिंग आहेत आपलं. आता ह्यांचा जो प्रश्न आहे, ही जी कुंडली आहे की नाही, काय नाव त्यांचं, स्वामी काय, जगन्नाथ. हा, जगन्नाथ. ठीक आहे, हे बघा, जगन्नाथ हे जे आहेत ना, इथनं सुरुवात होते, हे पहिलं घर आहे कुंडलीचं. हा, पहिलं घर रवी, बरोबर. आता पहिलं घर रवी नाही म्हणायचं, ते रवी जो आहे हा, रवीचं घर ते वेगळं. रवीचं घर म्हणजे कसं आहे, ते निसर्ग कुंडली प्रमाणे आहे, पण तिथं रवी धरायचं नाही, पहिलं घर समजायचं. हे इथं आकडा काय पण असू शकतो किंवा ग्रह कुठलाही असू शकतो. रवी असेल हे गृहीत धरू नका. अच्छा, तिथं रवी असेल तर त्याचं फळ चांगलं असतं, असं मी तुम्हाला सांगितलंय. प्रत्येक वेळी तिथं रवी असेल असं गृहीत धरायचं नाही. तुमच्या कुंडलीप्रमाणे तिथं काही असू शकतं. हा 4 नंबरचा ग्रह असेल ना? 4 नंबरचा नाही, 4 आकडा इथं आलाय या कुंडलीप्रमाणे. आता कसं असतं, ही जी कुंडली आहे ही आपल्या जन्माची वेळची आकाशामध्ये जी ग्रहांची स्थिती असते की नाही, त्यानुसार ही कुंडली तयार होते. आता ह्यांचं कर्क लग्न आहे, ही जी पत्रिका घेतली की नाही, 4 आकडा म्हणजे 4 आकड्याची राशी कुठली, कर्क. कर्क लग्नाची पत्रिका झाली, समजलं. आणि हे स्थान प्रथम आहे, म्हणजे 1 नंबर, 1 नंबरचं घर, 2 नंबरचं घर, 3 नंबर घर, 4 नंबर घर, 5 नंबर, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 घरं पहिली डोक्यात ठेवायची, 12 घरं. बरोबर, तेच मी मागाशीपासून तेच विचार करतो, तुमची घरं वेगळी मांडणी आहे. हा, हे लक्षात घ्या, 12 घरं पहिली लक्षात ठेवायची. कुंडली मांडली की 12 घरं, आणि त्यानंतर मग ते आलेले सगळे पाहुणे ग्रह. अच्छा, प्रत्येक ग्रह बसलेले, ते प्रत्येक ग्रह बसलेले, मग ते कुठले बसलेले असतात ते आपण त्या दिवशीच्या पंचांगानुसार आपण टाकतो. तुमचा जन्म समजा 1970 साली असेल तर 70 साली त्या दिवशी त्या वेळेला ग्रह कुठले कुठं बसले होते ते ह्या कुंडलीमध्ये बसवायचे असतात. मग त्या दिवशी तुमची राशी जर कर्क असेल तर कर्क राशी, चंद्र ज्या राशीत असतो ती आपली राशी असते. अच्छा, समजलं. हा, ही घरं लक्षात ठेवायची, 1 नंबर 2 नंबर, त्यानुसार दृष्टी असतात. मग कुठला ग्रह कुठं बसलाय, समजा आता गुरु इथं बसलाय, हे कितवं स्थान आलं, 5 नंबर, इथनं मोजायचं.
1 2 3 4 हे 5 नंबर घर, हे 6 नंबर घर, हे 7 नंबर, हे 8 नंबर, हे 9 नंबर, हे 10 नंबर, 11 नंबर आणि 12 नंबर. अच्छा. हा, त्या पद्धतीने मग त्या दृष्ट्या ठरवायच्या कुठल्या घरावर कुठल्या घरात. इथं गुरुची 5वी दृष्टी कुठे आली, तर इथं ह्या 12व्या म्हणजे 9व्या घरावर आली. 12 आकडा आहे हा, हे 12वं अच्छा. घर नव्हे. अच्छा. समजलं का? इथनं हे 9वं घर आलं, हे 7 8 आणि 9 म्हणून गुरुची 5वी दृष्टी 9व्या घरावर आली. ठीक आहे. 4 हा संख्या डायरेक्ट कशी आपण घेऊ शकतो ते सांगतो, तेच विचारले पहिले. रवीच्या ठिकाणी नाही, 4 चार हे कसं आहे, ही एका माणसाची कुंडली मांडली आपण, लक्षात घ्या. ही एका माणसाची कुंडली, आपण काहीतरी प्रॅक्टिकल घ्यायला पाहिजे की. बरोबर आहे, बोला. हा, म्हणून ही कुंडली घेतली. कुंडली टाकल्याशिवाय ग्रह कसे मांडणार? समजलं? ग्रह राहण्यासाठी जी घरं आहेत ना, त्यामध्येच ग्रह राहतात, राशीमध्ये ग्रह राहतात. सर ती ग्रह अडचण अजांतर राहत नाहीत. सर ती अडचण अशी झाली आहे, ती घरांची प्रॅक्टिस करावं लागेल पहिले, तेव्हा तिथून ते घर मत येणार. हा, त्यांनी ते घरांचं वाचून घ्यायला पाहिजे. 1 ते पहिलं 12 घर घर पहिले कोणते डोक्यात घर घ्यायला पाहिजेत. त्यानंतर मग ते त्या दृष्ट्या झाल्यानंतर लक्षात ते येतील. आपल्याला लक्षात येतील, ते शिवाय नाही यायचे. लक्षात येतील. ठीक आहे. आता याच्या ठीक पुढचं आहे. घेऊया आपण. घ्या. हा, चालेल. आता योग बघणार आपण. योग हे पण थोडं अवघड आहे. ते त्यांच्या लक्षात आलं नाही, ते हे लक्ष द्यायला थोडा आला. वेळ लागणार. ठीक आहे, लिहून घ्या. ग्रहांचे योग. पंच. ग्रहांचे योग. हे कुंडली काढून घेऊ का? हा, हे कुंडली उदाहरण काढली तरी चालेल. चालेल ओके. चालेल, कुंडली काढली. उदाहरणासाठी कुंडली घेतलेली आहे. ओके. ते लिहायचं आहे का नवपंचम वाला वगैरे? 3 हा हा, लिहायचं आहे. सर ते स्पष्ट दिसत नाही बरं का ते सर, थोडं हा, स्पष्ट मी करा सांगतो ना. लिहून घ्या. वरती 1 नंबरला 9 पंचम, त्रिरेकादश. त्रिएकादश लिहायचं. काय उच्चार चुकलाय त्यांचा. हिराकेश. त्रिएकादश ते सांगतो मी तुम्हाला स्पष्ट करून कसं येते ते. 9 पंचम आणि त्रिएकादश हे योग शुभ आहेत किंवा शुभ असतात. 2 नंबरला केंद्र, षडाष्टक, द्विर्द्वादशक हे योग अशुभ असतात. सर पहिले सांगा. हा, पहिले नाही नवपंचम. हा, त्रिएकादश. केंद्र, षडाष्टक, द्विर्द्वादशक. द्विद्वादशक. हा, द्विर्द्वादशक हे योग शुभ असतात, अशुभ असतात. द्विद्वा. हा, द्विर्द्वादशक अशुभ असतात. हो, अशुभ आहेत. केंद्र, षडाष्टक. 3 नंबरला समसप्तक व युती शुभ ग्रह असता शुभ, अशुभ ग्रह असता अशुभ. समसप्त व युती शुभ ग्रह असता शुभ, अशुभ ग्रह असता अशुभ. तर ते 1 नंबरचं काय? अशुभ असता अशुभ. वरचं 9 पंचम आहे 1 नंबरचं. 9 पंचम. हा, 9 पंचम आणि त्रिएकादश. त्रिएकादश योग शुभ असतात. हा हा, 2 नंबरचं काय आहे? केंद्र, केंद्र, षडाष्टक, द्विर्द्वादशक योग अशुभ असतात. योग. हे योग फक्त लिहून घ्या. कुंडली नंतर काढा. हे एवढं लिहून घ्या. तुम्हाला एक उदाहरण दाखवतो मी. हा, अच्छा. हे लिहून झाले की सांगा. हे हे तिन्ही केंद्र, योग लिहून झाले काय? षडाष्टक 3 येऊन झाले. सगळ्यांचे हे झाले काय का? सर? नाही नाही सर, व्हायचे. हा, लिहा लिहा. चौकात लिहा. दुसरं सांगा सर. दुसरं केंद्र,
केंद्र, षडाष्टक, द्विर्द्वादशक योग अशुभ असतात. सर मला प्लीज काहीच समजलं नाही, मला आजचं रेकॉर्डिंग पाठवा. येस, काय ते माझं परत गेलं होतं, आता आलं परत, असं जाते. ठीक आहे, नाही देतो. तिसरं सांगा बरं सर, एक वेळा दिसत नाही. समसप्तक व युती. नेटवर्क इश्यू असते, काय नेटवर्कचा इश्यू झाला की नाही ते प्रॉब्लेम येते. खूपच म्हणजे वाईट वाटतंय आज. हं. आणि महत्वाचं होतं वाटतं आज. हा, नाही घेऊ आपण, काय काळजी करू नका, त्याचा काय प्रश्न. शुभ ग्रह ते का? थोडं रिपीट घ्यायला लागणार. काय शुभ ग्रह ना अशुभ? पाणी कुठून आले? आतनं आलं असेल. काय पडले काय बघा ते तिथं. एकच मिनिट हा, 1 मिनिट हा. गेली तिला. तिचा नंबर घेतला. हे नाव काय आहे तुझ्या सगळ्याचं? हा, योग लिहून झाले ना? आता जे योग लिहिलेत ते कसे योग आहेत ते बघा. हा, योग 3 पर्यंत लिहून झाले आमचे. हा, 3 पर्यंत लिहिले आम्ही हो, योग. 3 पर्यंतच. आता 9 पंचम योग म्हणजे काय? बर. हा, 9 पंचम म्हणजे 9 आणि 5 अंतर. 9 आणि 5. समजलं? हा. आता 9, 5 कसं येणार? हे बघा, इथं जे पहिल्या घरात जर ग्रह असेल इथं, तर इथून 5वा अंतर कुठलं आलं? 5 नंबर घर, बरोबर? हो. हा, आता 5 पासून परत 1 पर्यंत मोजा, किती येते? 5 पासून 1 पर्यंत किती काउंट होतंय? 9. हा, म्हणजे इकडून 5 आणि इकडून 9 म्हणून 9 पंचम योग झाला तो. लक्षात आलं का? इकडून 5 आणि इथून 9 पर्यंत आला म्हणून 9 पंचम झाला. हा, म्हणजे 9 पंचम दोन्हीकडनं बघायला लागते ते. इकडून 5 इकडून 9 म्हणजे 9 पंचम योग. अच्छा. हा, आता ती एकादश
खालचा श्री एकादश. श्री एकादश. हा. हा आता पहिल्या घरापासून श्री एकादश. हा पहिल्या घरापासून. पहिल्या नाही, जिथं टिंब दिले की नाही पहिलं टिंब 12. 12व्या घरात टिंब आहे, किंवा स्थानी. इकडे जरा आपण असं उलट नको जायला. 10व्या घरात हा. टिंब आहे हो. हा. बरोबर. 10व्या हो. घरापासून जे दुसरं टिंब आहे तिथं किती झालं, 3 आकडा झाला काउंट बरोबर. हा. आता तिथून परत 10व्या कारण किती आकडे होतात बघा. इथून हा त्या टिंबापासून म्हणजे 12व्या घरापासून 10. नाही 11 होणार. मध्ये 11. हा. हा म्हणजे इकडून 3 आणि तिकडून 11 म्हणून त्रि एकादश म्हणजे 3 11 सरळ मराठी भाषेत. आणि त्याला दुसरं नाव आहे लाभ योग. लक्षात येते का? हो हो. एक वेळा परत सांगा सर हे वालं त्रिदश योग. हा त्रि एकादश म्हणजे 3 11 अंतर. म्हणजे जिथं 3 टिंब 11. दिले की नाही पहिलं टिंब आहे बघा. दशमस्थानी. हा. हा दशमस्थानी आहे, तिथून दुसरं टिंब आहे, ते 3 काउंट झाले 1 2 3. हा 12व्या बरोबर. 3 काउंट झाली. बरोबर. हा आणि त्या 12व्या स्थानात जे टिंब आहे तिथून पुन्हा 10व्या दुसऱ्या टिंबापर्यंत 11 आकडे होतात. मोजून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर तुम्ही मोजून दाखवा ना ते. हा हो 11. हे बघा हे 11 अधिक ते 3 म्हणून त्रिदश योग झाला. 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आणि 1 2 3 समजलं. हा म्हणून हे त्रि एकादश म्हणजे 3 11. 3 11. म्हणजे ते 12 लोक काउंट नाही करायचे, ते आधीच काउंट करायचे का 9 पर्यंतच काउंट करायचे. काय म्हणलं. आता हे समजा किती सांगितलं तुम्ही 11 काउंट करायचे ना परत 12 पासून. हो तर ते कितीपर्यंत काउंट करायचे ते. म्हणजे तुम्ही काय प्रश्न आहे तुमचं मला कळलं नाही. नाही आता हे तुम्ही जे 9 काउंट केले तर ते कितपर्यंत 11 काउंट केले तर ते होय. कितपर्यंत धरून 11वा कसं आहे हे बघा. हे योग ग्रहांचे योग बघायचे आपल्याला. ते तुम्हाला पुढची कुंडली दाखवतो. फक्त तुम्हाला आता हे कसे लाभ योग आहे कसा होतोय तो दाखवलाय. ती डायरेक्ट कुंडली दाखवल्यावर तुम्हाला ते कळणार नाही. म्हणून मी थोडस अंतर तुम्हाला दाखवलं. हा अंतर दाखवलं तुम्हाला तर ग्रहांच्या वेळी लक्षात येईल. पुढची कुंडली दाखवतो त्यावेळी ग्रह कसे बघायचे कळतील. कुठला ग्रह ग्रहावरून दाखवल्यावरती समजेल ते. हा समजेल. हा आता पुढचा योग आहे समसप्तक. समसप्तक म्हणजे एक दुसऱ्याचं 7 अंतर. आता हा इथं ग्रह आहे पंचमस्थानी. याच्यापासून मोजा 1 2 3 4 5 6 आणि 7. पुन्हा इथून 1 2 3 4 5 6 आणि 7. इथून 7 तिकडून 7. हा म्हणजे समसप्तक. समसप्तक. इकडून पण 7 तिकडून पण 7. हा लक्षात येते ना सगळ्यांच्या. श्रद्धा मॅडम. हो हा ठीक आहे. आता त्याच्या पुढचा योग बघायचा आहे केंद्र योग. केंद्र योग म्हणजे 4 10 अंतर. हा आता केंद्र योग म्हणजे केंद्रातच तयार होणार ना. ही 4 केंद्र घर आहेत बरोबर. 1 2 3 4. हा आता केंद्रात इथं हे चतुर्स्थान केंद्रातलं आलं. तिथून 4 काउंट करायचे 1 2 3 4 आणि इथून परत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 4 10 अंतर म्हणजे केंद्र योग. केंद्र षडाष्टक योग सांगितलं का. षडाष्टक पुढे आहे अजून यायचं आहे. हा केंद्र योग सांगायला लागलो. एक आधी लक्षात येऊ दे. पुढचं एकदम गोंधळ होईल सगळा. केंद्र योग समजला. एक वेळा परत सांगा. हे बघा हे 4 जी घर आहेत त्याला केंद्र घर म्हणतात. केंद्र घर. हो इथं होणारा योगालाच केंद्र योग म्हटलं जातं. अच्छा. हा किंवा 4 10 अंतर. 4 10 अंतर हे केंद्र योग झालं. 4 ते 10 म्हणजे 1 2 3 4.
ते एका 4 हा टिंबापासून दुसऱ्या टिंबापर्यंत 4 काउंट 4 झाले. अंतर. पुन्हा हो. ह्या टिंबापासून 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हम्म. हम्म? हा. याला केंद्रयोग म्हणतात. 4 10 केंद्र. म्हणजे केंद्रयोग. अच्छा. हा. हा केंद्रात नाही, बाहेर पण होऊ शकतो. हा नाही, हा. केंद्रयोग म्हणजे केंद्रात नाही, ते चुकून मी तुम्हाला सांगितलं, पण तसं नाहीये. आता म्हणजे आपण कोणत्याही घरात असतं. हा कोणत्याही घरात कोणत्याही. 4 10 अंतर, 4 10 अंतर म्हणजे केंद्रयोग. ते ग्रह मांडल्यावरती आपल्याला समजेल हा आता इथं सुद्धा केंद्रयोग असेल कसा बघायचा तर. हा पंचमात झाला ना 1 2 3 4 बरोबर आहे. हम्म. हा इथनं पुन्हा इथनं 10वा म्हणजे केंद्रयोग होणार. हम्म. आता षडाष्टक. षडाष्टक म्हणजे काय? 6 8 अंतर. 6 8 अंतर. हा 6 8 अंतर. आता 6 8 बघा, इथं टिंब आहे, इथनं हो. 1 2 3 4 5 6 हे 6 काउंट झाले. इथनं पुन्हा हम्म. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हम्म. झालं का? हे षडाष्टक झालं. म्हणजे अच्छा. एक ग्रहापासून 6वा आणि त्या पुन्हा त्या घरापासून तिथून 8वा 8वा असं षडाष्टक झालं. असं. मी काय म्हणतो, हा हॅलो, हा ते तुम्ही ते बघून सांगताय ना, त्याचे ते PDF पाठवा ना, म्हणजे आम्हाला ते हो सोपं हे जाईल. पाठवणारच आहे तुम्हाला. हा, म्हणजे ते हे सोपं तुम्हाला जाईल. हे आज सगळ्यांना फोटो टाकतो मी. हा, काय हा. हो. हे तुम्हाला सगळ्यांना पाठवतो, म्हणजे प्रॅक्टिस करायला बरं पडेल तुम्हाला. ठीक आहे. हा, हो. फक्त तुम्हाला मला दाखवणं एकदा सांगणं काम आहे ना. हो. हा असं तुम्हाला कळतंय ते. दाखवल्याशिवाय कळणार कसं, म्हणून मी तुम्हाला कळणार. सांगायला लागलो. हे तुम्हाला देणार आहे की मी. अच्छा, ठीक. आता परत हे 2 12 द्विर्द्वादशक योग. मग काय तुम्ही म्हटलं ना द्विर्द्वादशक म्हणजे काय, तर 2 12 अंतर. हा हा हे बघा, ह्या टिंबापासून हे दुसरं आलं टिंब, परत ह्या टिंबापासून ते टिंब 12 येणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 2 12 अंतर. लाईट मध्ये नाही रे. हे कुठनं आलाय? हा 2 12 अंतर म्हणजे द्विर्द्वादशक योग. अच्छा. हा कुठूनही येईल, 2 12 अंतर आलं की द्विर्द्वादशक योग होणार. आता पुढचं आलं युती योग. हे सगळ्यात सोपं आहे. लाईटचं नाही रे, तिकडे जायला त्याचा दूर यायला लागले. काय वालेले आत इकडे, ते बटन बंद कर. पुढे पुढं इकडे ते पण बंद कर. चालेल, बंद करते. कर बंद. हा युती योग. युती म्हणजे एकत्र, 2 ग्रह एकत्र आले की त्याला युती म्हणायचं. अच्छा. ठीक आहे. आता तुम्हाला एक त्याचं उदाहरण दाखवूया. गुरु शुक्र. हा आता एक काम करूया, हे तुम्हाला उद्या मी बोर्डवर दाखवतो. हा हो. याचं तुम्हाला हे देतो, तुम्हाला हा, फोटो बोर्डवर पाठवतो कळेल याचे, ते. आणि बोर्डवर हो. तुम्हाला उद्या दाखवूया. तुम्ही आज थोडं प्रॅक्टिस करायचं. मी दाखवणार म्हणून गप्प बसायचं नाही. तुम्ही घरी प्रॅक्टिस नाही. करायचंच. नाहीतर मी दाखवणार म्हणून उद्या तुम्ही रिलॅक्स राहू नका. आणि पहिलं ज्यांना घराची माहिती, त्यांनी घरांची माहिती करून घ्या. 1 ते 12 घर, 1 ते 12 घर, 1 ते 12 राशी, 9 ग्रह आणि राशीचे स्वामी हे पाठ पाहिजेत. नंतर हळूहळू दृष्ट्या पाठ पाहिजेत, म्हणजे भविष्य बघायला सोपं जातं. हे अवघड काढ नाही, फक्त कसं आहे, ग्रह पाठ पाहिजेत, राशी पाठ पाहिजेत, ग्रहांच्या दृष्ट्या पाठ पाहिजेत आणि राशीचे स्वामी पाठ पाहिजेत. सर ते षडाष्टक योग लिहिलं तर ते एकाच पत्रिकेतलं असतं का? आपण वधू आणि वराची जेव्हा म्हणतो की नाही याचा षडाष्टक योग आहे, ते कसं? हा वधू वरांचं कसं असतं, वधूची राशी आणि वराची राशी ही जर षडाष्टक झाली तर ह्याला मृत्यूयोग म्हणतात त्याला. हा पण मग तो असा नाही, ह्या घरातून या घरात असं काही पाहत नाही ना? नाही, राशीवर बघितलं जातो तो. राशी, त्या राशी असतात ना, राशी षडाष्टक झाल्या तर ते मृत्यूयोग.
षडाष्टक. हा. मला वाटलं हे तुम्ही सांगताय होय, ते त्याच्यात. पाणी बहुतेक चोकअप झाले चेंबर, त्यातनं बाहेर आलंय पाणी ते. होय, पाणी चाललंय. सर आता हे जे आज सांगितलं ते सगळं लिहून घेऊ मग. हा, ते लिहून घ्या, मी तुम्हाला हे शनीची पाठवतो. वगैरे शनीची वगैरे सगळी माहिती. हा, हो, ते तुम्हाला आज जे शिकवले सगळं पाठवतो, फोटो हम्म. काढून टाकतो तुम्हाला. आणि ते कालचं पण पाठवा सर. हा? कालचं पण पाठवा म्हटलं. माझी मंगळापर्यंतच लिहून झालं होतं, माझ्या इकडलं नेट नव्हतं. मंगळापर्यंत ठीक आहे, त्याचं पण टाकतो तुम्हाला फोटो काढून. ते हो, सगळंच हो. टाकतो मंगळापासून. ठीक आहे, हो कालचं हो आणि आजचं दोन फोटो टाकतो. तुम्ही लिहून घ्या मात्र ते व्यवस्थित. हो, लिहून घेतो थोडंसं त्याचं वाचन करा, कारण हे कसं आहे, हो. तुम्हाला नवीन आहे, त्यामुळे हो. लगेच डोक्यात येणार नाही. हे नाही, नवपंचम, तिरी एकादश, लाभ योग, केंद्र, षडाष्टक, हे सगळं जरा थोडस माहिती होय, पण अवघड काय नाहीये. ज्योतिषशास्त्र अवघड नाहीये, फक्त त्याला व्यवस्थित हँडल करायला पाहिजे. ठीक आहे, चालेल. मी तुम्हाला पाठवून देतो लगेच आता. ओके, 9 वाजले, थांबूया आपण. हा, ओके. तर उद्या काय शिकवणार आहे तुम्ही? क्लास काय मला आवाज येत नाही. क्लास किती वाजता चालू होतो? 8:15 पासून मी ऑनलाईन होते. नाही, 8:05 ला चालू केलंय आज. काहीच नाही आलं सर, 8:30 पर्यंत आलं नाही ते. तुम्हाला लिंक आली नव्हती? लिंक आली होती पण ते होतच नव्हतं चालू. आज बरोबर 8, मी तरी वेट केला. 8 ला मी बरोबर आलो. मी 5 मिनिटं थांबलो, म्हटलं कोणतरी यायचं. 2 मेंबर कमी होते, तुमचं पण दिसत नव्हतं तुम्ही. मी आले होते 8 ला. तर उद्या काय शिकवणार आहे? उद्या ऍक्च्युली मी नाही आहे अवेलेबल, म्हणून विचारते. ठीक आहे, हे तुम्हाला आज देतो सगळं. उद्या मग हे सगळं डिटेल्स परत घेऊया आपण. हा, उद्या. हॅलो हॅलो. हा, बोला. हा सर, उद्या म्हटलं काय शिकवणार आहात? म्हणजे काय लिहून घ्यायचं वगैरे आहे की काय? मला उद्या यायला जमणार नाहीये. उद्या मला पण यायला मिळणार नाही, माझ्या घरी गणपती आहे. अजून गणपती तुमच्या घरी? संकष्टीचा गणपती संकष्टीवाला उद्या बसणार आहे. हा, मग ठीक आहे. मग एक काम करूया, उद्या सुट्टी घेऊया का परवाशी घेऊया? हो, चालेल. चालेल. आजचं घे ना उद्या. आजचं जे झालं ते उद्या घ्या ना. नाही, आजचं झालं ते परवाशी परत घेऊया ना. बरं, ते पाठवा, लिंक पाठवा सर. हा, मी तुम्हाला हे पाठवतो. चालेल. हे पाठवतो, तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि परवाशी मग परत घेऊया, कारण उद्या मग मला संकष्टी पूजा वगैरे माझी पण आहे. चालेल. थँक्यू. हा, ठीक. सर, मी सकाळी मगाशी मला व्हॉट्सअप टाकला होता मला एक पूजेची वेळ पाहिजे होती 3 तारखेची. पूजेची वेळ पाहिजे का तुम्हाला? ठीक आहे, सकाळी पूजा करायची आहे 3 तारखेला. सत्यनारायण पूजा करणार आहे ना? हा, सत्यनारायणची पूजा सकाळी मंगळवारी. मंगळवारी. हा, ठीक आहे, तुम्हाला देतो. मला व्हॉट्सअपवर टाका तिथे. हा, आणि सगळ्यांनी ते दाते पंचांग एक आणून ठेवा, कारण आपल्याला ते ह्याचं पण घ्यायचं आहे, मुहूर्ताचं घेण्यासाठी पंचांग लागेल. कारण तुम्हाला परवा दुसरी कोणाची कुंडली बघायची का आपल्याला? दुसरी कोणाची नाही. आता हे मी टाकलं की नाही, हे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही तुमची कुंडली एक मांडून घ्या काय, आणि त्याच्यावर ते दृष्ट्या काढा लिहून. पंचांग नवीन लागेल का जुना असलं चालेल? नवीन. जुनं कसं चालेल? ओके. कुठे मिळते? 2000 ह्याचं घ्या ना, तुम्हाला लागणारच आहे पुढं. ओके. हो, नवीन याच वर्षी. सुरुवातीला मुहूर्त तरी काढायला चालू करा. मुहूर्त काढायला चालू करा. 2000 काय म्हणतात? 2023-24. हा, नवीन. पाठवा सर पीडीएफ काढून. पीडीएफ पाठवा. हा, पाठवतो. ठीक आहे. हॅलो. चला. हा, बोला. आज योगाचं कम्प्लीट झालं का फक्त 3च झालेत? योग झाले सगळे कम्प्लीट आपले. म्हणजे आता ते 3 झाले तेवढेच? हो, एवढेच योग आहेत. पाठवतो. व्हॉट्सअपला पाठवा पीडीएफ. हो, व्हॉट्सअपला पाठवतो. ठीक आहे, सगळ्यांना पाठवतो मी. कालचं पण आजचं दोन्ही पाठवून देतो फोटो. ठीक आहे, ओके, ठीक आहे. गुड नाईट सगळ्यांना. सर, मला शुभ मुहूर्त द्या पूजेचा. हो, सांगतो शुभ मुहूर्त तुम्हाला. जाऊ.
काय सांगते झोपायला जाऊ नको आज.